मूर्तिजापूर तालुक्यातील दर्यापूर रोडवर दुर्गवाडा फाट्याजवळ पोलीस पथकाने कारवाई करून 7 गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाणारे 4 चाकी वाहन पकडले। 22 सप्टेंबर रोजी सकाळी 4 वाजताच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सुमारे 8,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन 2 आरोपी पसार आहे। पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित खेळकर, हेड कॉन्स्टेबल गजानन, सय्याब इरफान अली, होमगार्ड शिरसाट या पोलीस पथकाने व सरपंच राजप्रसाद तेलवास व देशमुख व गावातील युवकांनी दिनांक 22 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजे दरम्यान वाहन क्रमांक MS-30 BD 4335 याचा लाखपुरीपासून पाठलाग करून दुर्गवाडा फाट्याजवळ वाहन पकडले असता त्यामधील 7 जनावर अत्यंत निर्दयपणे कत्तलीसाठी घेऊन जाताना पकडले। सदर ठिकाणी 4 चाकी वाहनामध्ये 7 गोवंश जात असताना आढळले। यावेळी पोलीस पथकाने 8 लाख रुपये किमतीचे वाहन व 87,000 रुपये किमतीचे जनावर असा 8,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सर्व जनावरे घायाळ परिस्थितीत असल्याने त्यांना घटनास्थळी डॉक्टर अक्षय इंगळे यांच्या मार्फत औषधोपचार करण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक रणजित खेळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। अधिक तपास ठाणेदार श्रीधर गंगाधरजी गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहे। सर्व जनावरांना पुंडलिक महाराज गौरक्षण संस्था येथे संगोपनासाठी पाठवण्यात आले। प्रतिनिधी संतोष माने, मूर्तिजापूर। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।